आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्सवर 7:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं वावर. शेतकरी बंधूंनो, माझं घर माझं वावर या शेतीविषयक कार्यक्रमात सादर करते सूरज गोडे यांच्यासह मी सचिन म्हैसने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊया हवामान शास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त. तापमान कमाल 29.4 अंश सेल्सिअस तर किमान 14.4 अंश सेल्सिअस. प्रखर सूर्यप्रकाश 7.8 तास तर हवेचा ताशी वेग होता 0.4 किलोमीटर. आर्द्रता सकाळी 74% तर दुपारी होती 35% आणि मागील 24 तासात बाष्पीभवनाचा वेग 4.7 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आजचा पाऊस 0 मिलीमीटर तर आजपर्यंतचा एकूण पाऊस 863.5 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आत्ताच आपण हवामान वृत्त जाणून घेतलं. आता ऐकूया शेतीचे आधुनिक व्यवस्थापन याविषयी. प्राध्यापक डॉक्टर कैलास शामराव कडू, राहणार काटोल, तालुका काटोल, जिल्हा नागपूर यांची प्रकाश नावकार यांनी घेतलेली ही मुलाखत. आपण पाहतो की आपल्या अवतीभोवती अनेक शेतकरी बंधू आपल्याला मिळतात आणि ते वेगवेगळे प्रयोग करत असतात आणि प्रयोगातला खूप सारं यश मिळत असते आणि हे यश कधी कधी अपयशात सुद्धा परिवर्तित होत असते. परंतु ते हिंमत न हारता पुढे जातात आणि पुढे गेल्यानंतर ते यशस्वी शिखर गाठतात. मग आपल्याला त्यांच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहायची इच्छा होते आणि आपण त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो. असेच एक शेतकरी आम्हाला भेटलेले आहेत. त्यांचं नाव आहे प्राध्यापक डॉक्टर कैलास शामराव कडू, गाव काटोल, तालुका काटोल, जिल्हा नागपूर. तर बोलूया त्यांच्यासोबत आणि जाणून घेऊया शेतीच्या आधुनिक व्यवस्थापनासंदर्भात. तर नमस्कार कैलास भाऊ. नमस्कार साहेब. नमस्कार. मी प्राध्यापक कैलास शामराव कडू. मी प्रॉपर काटोलचा आहे आणि मी नोकरीवरच होतो. 2022ला मी रिटायर्ड झालो आणि माझ्या गावामध्ये आलो. माझी 4 एकर शेती आहे. मी शेती करायला लागलो आणि शेती कमी असल्यामुळे मी त्याचं चांगलं सुपरविजन करतो. म्हणजे मी थोडंसं बिघडू देत नाही साहेब. मी मला जर काही माझं बिघडलं, एखादं जरी मोसंबीचं झाड मेलं किंवा एखादी फांदी जरी वाढली तरी मला बोट तुटल्यासारखं वाटतं हाताचं एखादं. म्हणजे मला गमत नाही, आवडत नाही. इतका मी संवेदन आहे. त्याच्यावरती उपाययोजना करतो. म्हणजे आपल्या माहिती करता साहेब सांगतो की एका झाडाची फांदी वाढत चालली. आता याच्यावरती काय करायचं म्हणून ती फांदी मला पुन्हा दिसली पाहिजे की हीच फांदी आहे. म्हणून मी त्याला एक लाल तून लावलं. पहिले लोक आपले व्यापारी गठ्ठे त्या लाल कपड्याने बांधायचे ना. मला दुरून दिसलं पाहिजे म्हणून मी त्याला लाल कपडा बांधला आणि मी गेलो आणि बाकी थोडेसे सायंटिस्ट माइंडचे जे लोक आहे अनुभवी त्यांना घेऊन गेलो. कसं आहे, थोडंसं व्यवस्थापन वापरायला पाहिजे आपल्याला. राईट. बरोबर. अजून काय की नाही. थोडंसं तुम्ही बोलताना मला सांगितलं होतं की नोकरी पेशात पण होतात आणि नोकरी सुद्धा तुम्ही केलेली आहे आणि नोकरी पुढे करताना सुद्धा परत तुम्ही शेतीकडे वळलात. तर याच्या मागचं कारण काय आणि तुमचा नोकरीचा थोडक्यात प्रवास सांगा ना मला. नोकरीचा प्रवास माझा असा आहे साहेब. मी 84ला स्थानिक बनारसी दास रिया हायस्कूल काटोल इथे मी शिक्षक म्हणून लागलो. तेव्हा ते असिस्टंट टीचर असं डेजिग्नेशन होतं. त्यानंतर काय झालं की शाळेमध्ये शिक्षक असताना म्हणजे 84ला लागलो तर मी काय झालं 88, 89, 90 मध्ये काटोल मध्येच नबीरा महाविद्यालय आहे, एक चांगलं कॉलेज आहे. तिथे DBM चा कोर्स केला. त्यानंतर मी MBA चा कोर्स केला. त्यानंतर मी PhD केली फायनान्शियल मॅनेजमेंटवर आणि मग मी ती शाळा सोडली आणि 84 ते 95 शाळेत होतो आणि 95 ते 2010 मी स्थानिक नबीरा महाविद्यालयाच्या व्यवस्थापन शास्त्र विभागामध्ये होतो आणि असिस्टंट प्रोफेसर तिथे मी होतो. त्यानंतर 2010ला मी नागपूरच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट या व्यवस्थापन शास्त्राच्या संस्थेमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झालो आणि 2022ला साहेब मी रिटायर झालो आणि मग शेती करायला लागलो. कैलास भाऊ, मला खूप आनंद वाटतो तुमच्यासोबत बोलताना, कारण नोकरीच्या उच्च पदावर असताना सुद्धा रिटायर झाल्यानंतर आराम न करता परत तुम्ही शेतीकडे वळलात, म्हणजेच खडतर प्रवासाकडे वळलात. खूप आश्चर्याची गोष्ट आहे. या मार्गावर कोणीच जात नाही पण तुम्ही गेलात. तर त्याच्या मागचं काय कारण आहे? तुम्हाला त्या शेतीची आवड कशी निर्माण झाली किंवा याची पार्श्वभूमी काय, त्याच्याबद्दल काही आम्हाला सांगता येईल का?
हो सर, नक्की सांगता येईल. मी सांगतो तुम्हाला. मी जेव्हा हायस्कूल, मिडल स्कूलला काटोलमध्ये होतो, तेव्हा आमच्याकडे भाजीपाला लावायचे आमचे वडील. आमचे वडील पण चांगले तज्ञ शेतकरी होते. हा भाजीपाला विकायला मी आठवडी बाजारात बसायचो. तिथून मला ही थोडीशी लळ लागली, कारण आठवडी बाजारात बसताना त्यावेळेला दिवसभर माल विकायचा, तर त्यावेळेला मला एक गुलाबजामुन खायला मिळायचा. हा, मला पैसे द्यायचे ते त्यावेळेला 10 पैसे 20 पैसे. आणि त्याच्यामुळे कसं झालं की मी कस्टमर हँडलिंग कसं करायचं, आपल्या माल ताजा तवाना कसा ठेवायचा, त्याच्यावर पाणी कसं मारायचं, आणि अशा प्रकारे मी स्वतः, म्हणजे मी काही स्टेटस कॉन्शियस कधीच नव्हतो जीवनात. आणि अशा प्रकारे वडिलांसोबत मी शेतात जायचो आणि वडील मला पाठवायचे, अरे बा या शेतात जा, त्या शेतात जा, असं कर तसं कर. आणि तेव्हापासून मला साहेब शेतीचा लळा लागला. नाही, हा लढा लागला, अतिशय चांगली गोष्ट आहे. तुम्हाला नोकरी संपल्यानंतर परत शेतीकडे वळावं याची प्रेरणा कशी मिळाली तुम्हाला, की आता बाकी उद्योगधंदे पण होते किंवा आराम पण करता आला असं तुम्हाला, तिकडे कसं काय वाटलं? हा, मी सांगतो ना साहेब, आपल्याला तर सांगितलंय, महात्माजींनी सांगितलंय आपल्याला, बापूंनी आपल्या, आराम हराम आहे. तर आराम आपण करूच नाही. आपल्या देशाचं जीडीपी जर आपल्याला वाढवायचं असेल, राष्ट्रीय सकल उत्पादन जर आपल्याला वाढवायचं असेल, तर आपल्याला आराम करून नाही जमणार. बर बर बर. आपल्याला साहेब दोन्ही हाताला बिझी ठेवावं लागेल, एका डोक्याला आपल्याला बिझी ठेवावं लागेल. आपल्या प्रमाणात जसं बिझी ठेवता येईल तसं पण आपल्याला बिझी ठेवावं लागेल. बर बर. आता मी कसं आहे, आताच मी सकाळी शेतातून जाऊन आलो. शेतातून जाऊन आल्यानंतर मी पूर्ण फिरलो, तिथे वांद्र वगैरे होती, मी त्या गुल्लेरने वांद्र हाकलले. बर. खूप दूरपर्यंत आम्ही सगळे शेतकरी जमलो. बरं. म्हणजे हे आम्हाला जे प्रॅक्टिकल अडचणी येतात, कारण कसं आहे, तुम्ही घरी बसून शेती नाही करू शकत. हे काही रिमोट कंट्रोलचं साहेब काम नाही आहे. आपण म्हणतो ना एआय 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 म्हणते आजकाल. अरे पण तुम्हाला तिथे त्या बांधावर जाऊनच तुम्हाला काहीतरी ऍक्शन घ्यावं लागेल. बरोबर आहे. तर मी शेतात 2दा व्हिजिट करतो. कुठे काही, मी तुम्हाला सांगितलं ना, समजा एखाद्या झाडाची फांदी वाळली, मी त्याला लाल कपडा लावून ठेवतो की मला ते झाड लवकर दुरून दिसलं पाहिजे. बरं. जेणेकरून मी त्याच्यावर काही प्रतिबंधित उपाय जे आहे ते करील. अशी साहेब माझी थोडीशी शेती करण्याची पद्धत आहे. अतिशय चांगला आहे, अतिशय चांगला आहे. कैलास भाऊ, तुमच्याकडे शेती किती आहे आणि ते कुठे आहे त्याच्याबद्दल सांगा ना. माझ्याकडे शेती साहेब फक्त 4 एकर आहे. बरं. त्याच्यामध्ये 2.5 एकरामध्ये मोसंबी आहे. जवळपास 450 ते 550 मोसंबीचे झाड आहेत. ते 8 वर्षाचे आहेत. बरं. आणि मी थोडा भाजीपाला, म्हणजे असं टमाटर वगैरे लावलेला आहे. टमाटर लावलेला आहे. ओके. टमाटर लावलेला आहे. याचं कारण असं आहे की भाजीपाला असा आहे साहेब की आपल्याला वर्किंग कॅपिटल देत राहतं. आठवड्यातून 2दा तोडा, आठवड्यातून 2दा तोडा. भाव कधी जास्त असते, भाव कधी कमी असते. बरं. माझ्यासोबत एक सद्गृहस्थ आहे. बरं. ते पण मला याच्यामध्ये मदत करतात. आणि अशा प्रकारे पैसा खेळता राहतो साहेब नेहमी भाजीपाल्यामध्ये. पण त्याला मेहनत खूप आहे साहेब. म्हणजे हे जे टमाटर आहे ना, हे बास बल्ली जे आहे, बास बल्ली लावलेली आहे. म्हणजे त्याला फांदी जरी पाडली, त्याला फांदीला वर स्ट्रेट करावं लागतं. म्हणजे नेहमी मजूर आपण स्वतः शेतातच राहावं लागते आपल्याला. हा, ते जे सद्गृहस्थ आहे ते तेजरामजी नागमोते म्हणून आहे, ते पण चांगले उत्कृष्ट शेतकरी आहे साहेब. त्यांचं नाव घेणं मी आवश्यक समजतो, कारण त्यांच्या मदत मार्गदर्शनाशिवाय मला ते करता येणार नाही, कारण ते त्याचे एक्सपर्ट आहेत. बरं. आणि आपल्याला साहेब कोणा ना कोणाची मदत घ्यावं लागेल ना. मी जर म्हटलं की माझ्यासारखा हुशारच नाही, तर मी तर डुबून जाईन. बरोबर. मग आता ती जे तुम्ही टमाटर लावले ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली लावलेले आहेत? हो. बरं. किती क्षेत्र आहे तुमच्या टमाटरचं? जवळपास 1.25 एकर आहे साहेब. 1 ते 1.25 एकरामध्ये टमाटर आहे माझे. 7 ते 8 हजार प्लॅन्ट्स लावण्यात आलेले आहे. आणि दरवेळेस तुम्ही टमाटर घेता का त्याच्या जागी दुसरं? नाही, या वेळेला टमाटर लावले. मी आधी काय करायचं, तूर घ्यायचो. चांगलं झालं आपण प्रश्न विचारला. मी मागच्या 2 वर्षी 22-23 ला मी तूर लावली. बरं. आणि 22-23च्या तूर मध्ये माझा तहसील मधून पहिला क्रमांक आला. अरे वा. पीक स्पर्धेमध्ये. आणि काय करतो साहेब, मी खर्च कसा कमी करतो मी तुम्हाला सांगू का? मला जर तूर पेरायची असेल तर पेरण्याचं जे यंत्र आहे, त्याला आपण काहीतरी ते म्हणजे मार्किंग करणार, ते मार्किंग करणारं मी स्वतःच बनवून घेतलं. बरं. हा, म्हणजे आणि स्वतः मी असं ओढतो, मार्किंग करतो, आणि त्याच्या मागे बाया मजूर वगैरे ते पेरत चालतात. ते एकदम असा फक्त ओढण्याचा आहे. म्हणजे मला 3 किरा फाडतात त्या. बरं. आहे की नाही, ते स्वतः बनवलेलं आहे. ते माझ्याजवळ आहे. म्हणजे मला काही जोडी बोलवा लागत नाही, मला ट्रॅक्टर बोलवा लागत नाही, मला काही बोलवा लागत नाही. अंतर किती ठेवायचं याचं मी पहिले 1 वर्ष एखाद्या पिकाचा अभ्यास करून घेतो. मी युट्यूबवर जाऊन चांगले नावाजलेले शेतकरी कोण चांगली तूर पिकवली वगैरे पाहून घेतो. काही शेतकऱ्यांकडे जाऊन तुम्ही काय चुका केल्या, तुम्हाला पिकाचं पीक कमी का झालं तुरीचं, हे पण विचारून घेतो. बरं. त्या चुका मी माझ्या आयुष्यात होत येत नाही. अशा प्रकारे मी व्यवस्थापन शास्त्राची संकल्पना वापरतो साहेब. चांगला. म्हणजे ज्या चुका झालेल्या आहेत किंवा होणार आहेत त्या परत तुम्ही करणार नाहीत किंवा त्या करतच नाही तुम्ही. नाही. अतिशय चांगलं तुमचं व्यवस्थापन दिसतंय. तर मला पुढे असं विचारायचं वाटतं की आपण उत्पादन खर्च कसा काढता त्याबद्दल सांगा ना. सांगतो साहेब. माझ्याकडे एक डायरी आहे, ती ग्रीन कलरची आहे. बरं. मी मुख्य डेट्स लिहून ठेवतो. म्हणजे पेरणीची तारीख काय आहे, कोणत्या मजूर होत्या, मजुरांनी पेरणी केली,
अंतर किती होतं, किती मला बियाणं लागलं. 22, 23, 23, 24 ला मला बरोबर 2 किलो 300 ग्रॅमच बी लागलं. बरं. दोन्हीही वर्षी त्याच त्यानेच फाडल्या, त्याला आपण काकर म्हणतो. हो. जे ओढतो ना आपण 3 रेषा फाडल्या, त्याच्या मागे बाया तूर लावत चालल्या एक एक हात अंतरावरती. बरं. तर पहा बरोबर म्हणजे मागच्या वर्षी मी काय केलं हे मी लिहून ठेवतो आणि तशाच प्रकारे पुढच्या वर्षी करतो. अरे. आणि त्याच्यामध्ये मला वाटलं तर सुधारणा करतो, नाही तर तसंच चालू देतो. म्हणजे सुधारणाला सुद्धा साहेब वाव आहे ना. हो हो हो, बरोबर आहे, बरोबर आणि आहे. मग स्प्रिंग केव्हा करायचं, पाणी केव्हा ओलायचं, कशा प्रकारे करायचं. मी साहेब दिवसभर शेतातच पडला राहतो. गावालाच लागून आहे साहेब, जिथे आपल्याला 2 पैसे मिळतील तिथे आपण पडला राहायचं. गावात कशाला टवाळकी करायची, आहे की नाही. आणि बाकीचे शेतकरी वगैरे मला भेटायला शेतातच येतात. हो, बरोबर मी आहे. त्यांना सांगतो, आम्ही चर्चा करतो, बाकीच्या शेतकऱ्यापासून सुद्धा मी शिकतो. बरं वा. म्हणजे मी तूर लावल्यामुळे साहेब माझ्या भागामध्ये तुरीचा पेरा वाढला. अरे वा. आणि आपल्या माहिती सांगतो साहेब, आपलं तर अकोला ऑल इंडिया रेडिओ आहे, तिथले गडाख साहेब जे आहे ना, कुलगुरू साहेब, हो. ते काटोलला आले होते. त्यांनी माझा सत्कार केला, कारण तहसीलमध्ये माझा पहिला नंबर आला बरं. आणि जिल्ह्यामध्ये माझा 3रा नंबर आला. त्यांच्या हस्ते मला साहेब एक शाल श्रीफळ देऊन माझा सत्कार केला. तुरीच्या पिकाबद्दल. तुरीच्या पिकाबद्दल माझा क्रमांक आला म्हणून. आता मला सांगा, तुम्ही आता एवढं तुरीचं पीक विक्रमी घेतलेलं आहे आणि तुम्हाला पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे, तर तूर पिकामध्ये आंतरपीक घेतली होती का, किंवा त्याचं व्यवस्थापन कसं केलं आणि तुम्हाला किती नाही. उत्पादन झालं त्याबद्दल नाही, सांगा ना. मी साहेब आंतरपीक घेतलं नाही. बरं. त्याला आपण माठा किंवा निव्वळ तूर म्हणतो, निर्भेळ असं काहीतरी शब्द आहे त्याला. हा हा हा. माठा तूर म्हणतो आम्ही आमच्या भागामध्ये. माठा म्हणजे हा. फक्त तूरच आहे, तूरच. बाकी आंतरपीक नाही. बरं. 2 लाईन मधलं अंतर हे 4.5 फूट बरं. आणि 2 प्लांट मधलं अंतर जवळपास 1.5 फूट. म्हणजे मी काय करतो, ऐसपैस अंतर ठेवतो. जर अंतर आपण पहिले कसा कन्सेप्ट होता, जास्त दाणे टाकले म्हणजे जास्त पिकेल, हो 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 हो. असं नाही आहे साहेब. ही फार चुकीची संकल्पना आहे. बरं. तुम्ही कमी दाणे टाका, त्याला जरा हवा वगैरे खाऊ द्या ना. बरोबर. समजा तुम्ही 4 दाणे टाकले तर तेवढा जो रस 4 दाणे शोषून घेतील. बरं. ते केंटील ना, ते ठेंगणे राहून जातील. पण एकच जर झाड निघाल्यानंतर समजा त्यांना किती चांगलं नोरिशमेंट मिळेल, किती त्याला खात मिळेल, किती त्याला पाणी मिळेल, आहे की नाही. हो हो. जमिनीचे मूलद्रव्य त्याला मिळेल, त्याच्यामुळे ते झाड चांगलं अधिक सशक्त होईल. बरं तर बरं. अशा प्रकारचे साहेब माझे तुरीचे प्रयोग मी केलेले आहे. म्हणजे तूर तुम्ही लावता आता टोपण लागवड करता की तो पण लागवड करतो. एका ठिकाणी किती बियांची लागवड करता आणि तुम्ही? एकच बी, फक्त एकच बी. मग असं वाटत नाही की तुम्हाला त्या ठिकाणी जर एखादी बी निघाली नाही किंवा नाही, 1.5 ते 1.5 फुटावर असते ना. हा समजा एखादं बी निघालं, समजा 10% निघालं जरी नसेल, हा तरी सुरुवातीला आपल्याला वाटतं की आपण चूक केली. पण जेव्हा झाडं मोठे होतात ना साहेब, तेव्हा एकामेकावर आदळून जातात. असं बरं. वाटतं आपल्याला की आणखी अंतर जास्त घ्यायला पाहिजे होतं. कारण ते झाड स्वतः जास्त सशक्त बनतं, त्याला हवा भेटते ना साहेब. तर जास्त ठेवण्याचा शेतकऱ्यांना साहेब फायदाच होतो, तोटा होत नाही. ज्या ठिकाणी खाडा गेला तर त्या ठिकाणी परत तुम्ही लागवड करता का? नाही 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 नाही. समजा नसेल निघालं ना, 10% मी सोडून देतो की निघणार नाही, तरी पण ते झाडं बरोबर स्वतःला मेकअप करून घेतात. बरं बरं. म्हणजे 10% जरी निघालं नाही तरी एकरी आपल्याला प्लॅनची पॉप्युलेशन पाहिजे तेवढीच असते. कारण समजा रिकमेंडेड आहे 2 फुटावर लावायचं, मी 1.5 फुटावर लावलाय ना, आहे ना. म्हणजे समजा एखादं बी समजा मेलं जरी, हो हो हो. नाही प्लॅन्ट उगावलं तरी आपण थोडं अंतर कमी करून घेतलं आहे. बरं. असं आहे. खत व्यवस्थापन कसं केलं, पाणी कसं दिलं? ते तर पूर्ण मी स्प्रिंकलरनी साहेब पाणी देतो. मी कधी माझ्या जीवनात थर्ड इरिगेशन वापरलं नाही. लोक खूप पाणी देतात साहेब, खूप पाणी देतात. म्हणजे पाणी देणे म्हणजे शेती करणे असं लोकांना वाटते. हो. आणि जसं स्प्रिंकलरनी पाणी द्यायचं आहे तर मी स्प्रिंकलरचे नोझल खाली लावतो, बरं. खालूनच मी पाणी देतो. चांगलं संतुलित एकसमान युनिफॉर्म पाणी आपल्याला स्प्रिंकलरने देता येते. आणि अशा प्रकारचे कृषी तज्ञ देखील स्प्रिंकलरचाच आपल्याला उपयोग करायला सांगतात. तर मी स्प्रिंकलरने पाणी देतो, मी खाद देतो. आणि मी साहेब एक विशेष करतो, म्हणजे असं आहे, माझ्याकडे एक पॉवर टिलर आहे. हे जे पॉवर विडर जे आहे, पॉवर विडर मी त्याच्या मधामध्ये बरोबर चालवतो. बरं. त्याच्यामुळे ते तण निघत नाही. म्हणजे उखरी म्हणतो ना आपण, हा, हा, जर डवरनं किंवा उखरी होऊन जाते. उखरी झाल्यामुळे काय होते की तण वगैरे मरून जाते. मी शेत माझं तणरहित ठेवण्याचा प्रयत्न नेहमी करतो. खूप चांगली गोष्ट सांगता तुम्ही आम्हाला. कैलासभाऊ, मला असं विचारायसाठी की आता तुम्ही एवढं विक्रमी तुरीचं पीक घेतलेलं आहे, त्याला खत व्यवस्थापन कसं केलं किंवा खतं कोणती दिली त्याबद्दल सांगता येईल का आपल्याला? खताचं मी जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीचाच उपयोग करतो. बरं. मी कधी प्लॉट मध्ये जवळपास 4 ते 5 ट्रॅक्टर हे शेणखत टाकून घेतो. बरं. ते शेणखत चांगलं कुजलेलं, बरं का, कुजलेलं, आणि ते चांगलं मी मिळून घेतो. म्हणजे मी अशा प्रकारे रासायनिक खत कधी वापरत नाही. हा हा. जुन्या काही साहेब रासायनिक खत कुठे होते हो? ते राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर आपलं सुरू झालं मुंबईला, तेव्हापासून आपल्याला युरिया, डीएपी, नाही का, 18-18-10 हे आपल्याला पाहायला मिळाले. बरोबर. आता तर खूप व्हेरायंट त्याच्यामध्ये आहे. बरोबर आहे. मी साहेब फक्त स्प्रेइंग करताना मी मायक्रो न्यूट्रिएंट देतो, इन्सेक्टिसाइड देतो, आणि आणखी त्याला संलग्न असणारी मी खतं देतो. म्हणजे स्प्रेइंग मला करावं लागते. पुन्हा त्याच्यामध्ये एक सांगतो साहेब,
मी काय करतो ते इन्सेक्टचे ट्रॅप लावतो. इन्सेक्टचे ट्रॅप म्हणजे काय आहे ते आपण अशा प्रकारे ट्रॅप लावायचे तर ते चिकट पदार्थामध्ये येतात आणि तिथे चिकटतात. आता मी पुढच्या वेळेला माझा विचार आहे की तूर पुन्हा लावायचा. त्या तुरीमध्ये मी साहेब ज्वारी टाकणार आहे. ज्वारी हलकी फलकी थोडी थोडी, म्हणजे काय होईल की पक्षी ज्वारी खाण्याकरता येईल, पण ज्वारीवर बसल्यानंतर त्याला जर एखादी तुरीवर अळी दिसली तर तो व्हेजिटेरियन खाईल की नॉन व्हेजिटेरियन खाईल? नॉन व्हेजिटेरियन खाईल. म्हणजे त्याच्याकरता ती अळी म्हणजे मटण आहे ना. अशा प्रकारचे सांगितलेले जे प्रयोग आहे ते प्रयोग आपण करत राहायचे आणि उत्पादन वाढवत राहायचं. आणि प्रयोग केल्यानंतरच आपल्याला कळते की याच्यामधून फायदा झाला का तोटा झाला किंवा आपले प्रयोग काही चुकलेत का, आहे ना. हो, नक्की नक्की. कैलास भाऊ, तुमचे प्रयोग खरंच वाखाणण्याजोगे आहेत. त्या प्रयोगाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण तुम्ही त्यातून शिकता आणि पुढे ती गोष्ट करता आणि जर चूक झाली तर पुन्हा करत नाही. आणि खरंच जे शेतकरी बंधू आपल्याला ऐकत आहेत ते सुद्धा तुमच्यापासून बोध घेतील असं मला वाटतंय. जास्त उत्पादन येण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्या पिकाकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे त्याबद्दल काही आपल्याला सांगता येईल का? नाही, कोणत्या पिकाकडे असं नाही साहेब, पिकाचा फेरबदल करत राहिलं पाहिजे. बरं. सगळेच पिकं चांगले आहे, पिकं सगळे चांगले आहे, पिकाचा तुम्ही थोडासा फेरबदल करा. बरं. आणि ते पीक लावत असाल तर तुम्ही त्याचा पहिले अभ्यास करून लावा की बा त्याच्यामध्ये रोल मॉडेल काय आहे, कोणत्या लोकांनी चांगलं पीक घेतलं. आणि शासनाने महाराष्ट्र शासनाने चांगली स्कीम काढली पीक स्पर्धा, तर तालुका स्तरावर जर कृषी विभागात जर समजा ते शेतकरी गेले तर ते विचारू शकतात की अशा प्रकारच्या सोयाबीन असेल, गहू असेल, चना असेल, अशा प्रकारच्या पीक स्पर्धेमध्ये कोणाचा क्रमांक आला, ही माहिती त्यांना माननीय कृषी अधिकाऱ्याकडून मिळून जाते. किंवा जिल्ह्यामध्ये गेले तर माननीय अधीक्षक कृषी अधिकारी आहे त्यांच्या कार्यालयातून मिळून जाते. बरोबर आहे. मी काय म्हणतो, माहिती घ्या, अभ्यास करा, नियोजन करा आणि मग करा. अतिशय चांगला नारा तुम्ही देताय आमच्या इतर शेतकरी बांधवांना. नक्कीच तुमच्या नाऱ्याला हुक देतील आमचे शेतकरी बांधव, त्यात शंका नाही. कैलास भाऊ, तुम्ही जाता जाता आमच्या जे तरुण मंडळी सुद्धा आपल्याला ऐकत आहेत तर त्यांना काय सल्ला सांगाल? तरुण मंडळीला मी हे सांगेल की कमी पैशाच्या नोकरीमध्ये पडण्यापेक्षा, आपला वेळ इकडे तिकडे फिरण्यात घालवण्यापेक्षा, आपल्या आजोबाची, आपल्या वडिलाची, जे पूर्वजांची शेती आपल्याला जी काही मिळाली असेल कमी, त्या शेतीवरच मला चांगलं उत्पन्न काढायचं आहे आणि माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा आहे आणि बाकीच्यांना पण चांगला सल्ला द्यायचा आहे आणि बाकीच्यांचा पण घ्यायचा आहे. आणि राष्ट्रीय सकल उत्पादनात जीडीपी मध्ये माझा सुद्धा थोडा बहुत चिमणीचा का होईना पण तेवढा वाटा असला पाहिजे, असं प्रत्येकाने मनाशी बाळगावं, अशी माझी त्यांना विनंती राहील. नक्कीच कैलास भाऊ, तुमचे जे पोटतिडकीचे हाक आहे ते नक्कीच आमच्या शेतकऱ्याबद्दल पोहोचले आहे, तिळमात्र शंका नाही. जे आपल्याला ऐकत आहेत नक्कीच अनुकरण करून ते आपल्या मागोमाग येण्याचा प्रयत्न करतील अशी आपण या ठिकाणी आशा करूया. कैलास भाऊ, तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला ही जी मोलाची माहिती दिली त्याबद्दल अकोला आकाशवाणीतर्फे आणि जे शेतकरी बांधव आपल्याला ऐकत आहेत त्यांच्यातर्फे मी आपला आभार मानतो. धन्यवाद सर. आपण माझी मुलाखत घेतली, माझ्यातर्फे देखील आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. आताच आपण शेतीचे आधुनिक व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक डॉक्टर कैलास शामराव कडू, राहणार काटोल, तालुका काटोल, जिल्हा नागपूर यांची प्रकाश नावकार यांनी घेतलेली ही मुलाखत आताच आपण ऐकलीत. आता जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव. हे भाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल कमीत कमी 1700 रुपये ते जास्तीत जास्त 1700 रुपयेच आणि आवक होती 4 क्विंटल. गहू लोकल 2250 रुपये ते 2580 रुपये आणि आवक होती 53 क्विंटल. उडीद 4200 रुपये ते 5505 रुपये आणि आवक होती 25 क्विंटल. मूग 4300 रुपये ते 4300 रुपयेच आणि आवक होती 27 क्विंटल. तूर 6105 रुपये ते 7740 रुपये आणि आवक होती 1790 क्विंटल. हरभरा 4905 रुपये ते 5555 रुपये, आवक होती 108 क्विंटल. हरभरा पांढरा 4700 रुपये ते 4700 रुपये आणि आवक होती 15 क्विंटल. तीळ 7500 रुपये ते 7500 रुपयेच, आवक होती 9 क्विंटल. कापूस 7789 रुपये ते 8010 रुपये आणि आवक होती 156 क्विंटल. सोयाबीन पिवळे कमीत कमी 4050 रुपये ते 4995 रुपये, आवक होती 4730 क्विंटल. सोयाबीन सीड 5000 रुपये ते 5780 रुपये आणि आवक होती 172 क्विंटल. आताच आपण कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत.
बातम्यांच्या बांधावर गेल्या आठवड्यातील कृषीविषयक बातम्यांचा आढावा घेणारा कार्यक्रम सादर करते सूरज गोळे. गेल्या आठवड्यातील कृषीविषयक बातम्यांचा आढावा घेणारा कार्यक्रम सादर करते सूरज गोळे. वाचक स्वर सचिन म्हैसने यांचा. जाणून घेऊया कृषीविषयक ठळक घडामोडी. 25 शेती पिकांचे 184 नवीन वाण प्रसारित. तामशीची केळी व्हिएतनामला 150 टन केळीचा पहिला कंटेनर रवाना. संत्रा दर 72,000 रुपये टनावर. मृगबहारातील फळांना मिळतोय चांगला भाव. अकोला जिल्ह्यात हरभरा लागवड 1,00,000 हेक्टरवर. ज्वारीचा महाबीज 727 वाण तिसऱ्यांदा ठरला सरस. किमान तापमानात चढ उतार होण्याची शक्यता. केंद्र सरकारने 25 शेतपिकांचे नवीन 184 सुधारित वाण जारी केले आहेत. यात 122 तृणधान्य, 6 कडधान्य, 13 तेलबिया, 11 चारा पिके आणि 6 ऊस, 24 कापूस, 22 बीटी कापसांसह आणि जूट प्रत्येकी 1 वाणाचा समावेश आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हे नवीन वाण प्रसारित केलेत. भारतीय कृषी संशोधन परिषद ICAR संस्था, राज्य तसेच केंद्रीय कृषी विद्यापीठे आणि खाजगी बियाणे कंपन्यांनी हे वाण विकसित केले आहेत. ही सर्व हवामान सहनशील, उच्च उत्पादन देणारी आणि प्रमुख कीड आणि रोग प्रतिकारक आहेत. हवामान बदल, क्षारपाड जमीन, दुष्काळ आणि इतर जैविक आणि अजैविक ताण यासारख्या आव्हानांना पार्श्वभूमीवर टिकाव धरण्याच्या उद्देशाने हे वाण विकसित केले आहेत. तसेच ते नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती पद्धतीसाठी अनुकूल असे आहेत. अकोला जिल्ह्यातील शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करीत निर्यातक्षम माल पिकवत असून बाळापूर तालुक्यातील तामसी येथील शेतकऱ्यांनी अशा प्रकारे केळीचे उत्पादन घेतले असून या ठिकाणची सुमारे 150 टन केळी व्हिएतनाम या देशासाठी मार्गस्थ झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील निर्यातदारांच्या माध्यमातून व्यवहार पार पडला. यापूर्वी तेल्हारा तालुक्यातील केळी मागील काळात मोठ्या प्रमाणात अरब अमिराती देशांमध्ये निर्यात झाली आहे. बाळापूर तालुक्यातील तामशी या गावाने कृषी क्षेत्रात या निमित्ताने एक मोठे पाऊल टाकले आहे. तेथील मिथुन रामभाऊ काळे, अमोल सुधाकर काळे आणि गजानन ढोरे या प्रगतिशील शेतकऱ्यांच्या केळीने थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळविला आहे. या शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच 15 एकर क्षेत्रात केळीची लागवड केली होती. त्यांच्या शेतातून उत्पादित झालेल्या उच्च दर्जाच्या केळीचा तब्बल 150 टन क्षमतेचा पहिला कंटेनर व्हिएतनाम देशात निर्यातीसाठी रवाना करण्यात आला आहे. या केळीला 1500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. यामध्ये आत्मा प्रकल्प उपसंचालक डॉक्टर प्रेमसिंग मारग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर गजानन लांडे, आत्मा तालुका तंत्र व्यवस्थापक VM शेगोकार, मंडळ कृषी अधिकारी रामेश्वर मोरे आणि कृषी अधिकारी ऋषिकेश गव्हाळे यांच्या हस्ते पूजन आणि फीत कापून कंटेनर व्हिएतनामकडे रवाना करण्यात आलेत. मृगबहारातील संत्र्यांची कळमना बाजारात रोज सरासरी 40 क्विंटलची आवक होत आहे. दरम्यान खरेदीदारांची मागणी आणि उपलब्धता यामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. परिणामी चांगल्या प्रतीच्या संत्र्यांना 72,000 रुपये आणि सामान्य दर्जाच्या संत्र्यांनाही 52,000 रुपये प्रति टन असा दर मिळाला आहे. महत्त्वाचे म्हणजे बाजारात ज्या प्रमाणात खरेदीदार उभे आहेत त्या तुलनेत फळांचा पुरवठा अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे सध्या दर तेजीत असल्याचे नव अनंत शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक राकेश मानकर यांनी सांगितले आहे. अकोला जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामात हरभऱ्याची लागवड 1,00,000 हेक्टरच्या पल्ल्यावर पोहोचली आहे. जिल्ह्यात सरासरीच्या 95% पेरणी आटोपली असून
लवकरच संपूर्ण निर्धारित क्षेत्र पूर्ण होईल. जिल्ह्यात गव्हाची लागवड देखील जोरात सुरू असून सध्या 22,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे, अशी माहिती कृषी उपसंचालक हरीश देशमुख यांनी दिली. अकोला जिल्ह्यात हरभऱ्याने सरासरी क्षेत्र 1,02,733 हेक्टर असून आतापर्यंत 98,940 हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. गव्हाचे सरासरी क्षेत्र 23,670 हेक्टर असून त्यातील 22,404 हेक्टरवर पेरणी झाली आहे. अकोला महाबीज संशोधित संकरित ज्वारीचा महाबीज 727 हा वाण अखिल भारतीय समन्वित संशोधन चाचणी प्रयोगात सलग 3 वर्षांमध्ये सरस ठरला आहे. यामुळे आता महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात खरीप हंगामासाठी लागवडीस शिफारस करण्यात आली आहे. हा वाण राष्ट्रीय स्तरावर अधिसूचित करण्यात आल्याने महाबीजसाठी गौरवाची बाब मानली जात आहे. हा वाण 114 ते 117 दिवसात परिपक्व होत असून धान्य आणि उच्च प्रतीच्या कडब्यांच्या उत्पादनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देणारा मानला जातो. याशिवाय महाबीज 727 पोषण मूल्याने समृद्ध आहे. मर्यादित मनुष्यबळ आणि संसाधन असतानाही ही उपलब्धी महाबीजसाठी भूषणवाह आहे. राज्यात ढगाळ हवामानासह पावसाने हजेरी लावली असतानाच किमान तापमानात घट झाली आहे. विदर्भ मराठवाड्यासह राज्यात गारठा परतला आहे. राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानातील चढ उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कृषीवाणीमध्ये उन्हाळी भुईमुगाच्या सुधारित जाती याविषयीची माहिती आणि ही प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, सध्या तेलबिया आणि खाद्यतेलाच्या संदर्भातील परिस्थिती पाहता आणि बाजारभाव याचा सामूहिक विचार केल्यानंतर तेलबिया पिकांमध्ये भुईमुगाची लागवड आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरू शकते. प्रामुख्याने खरीप हंगामात मोसमी पावसावर भुईमुगाचे पीक घेतले जाते, परंतु मोसमी पावसाचे अनिश्चितपणामुळे उत्पादनावर होणारा विपरीत परिणाम, जंगली जनावरांचा वाढता उपद्रव व तसेच इतर पिकांकरिता शेतकऱ्यांचा प्राधान्यक्रम या सर्व बाबींमुळे खरीप हंगामातील क्षेत्रात घट होत आहे. पाण्याचे नियोजन व्यवस्थित केल्यास 3 हंगामापेक्षा उन्हाळी हंगामात भुईमूग उत्पादन 1.5 ते 2 पटीने जास्त येते. उन्हाळ्यात कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी प्रमाणात असतो. सूर्यप्रकाश अधिक काळ उपलब्ध होत असतो. दरडोई वाढत्या मागणीमुळे देशातील भुईमुगाचे अधिक उत्पादन घेणे गरजेचे आहे. सुधारित जाती उन्हाळी भुईमूग मे महिन्याखेरपर्यंत निघणे आवश्यक असते, कारण त्यानंतर खरीप हंगामाचे पीक पेरणीची वेळ येते. त्याकरिता 110 ते 115 दिवसात परिपक्व होणाऱ्या उपट्या प्रकारातील जातींची निवड करावी. उन्हाळी हंगामाकरिता TAG 24 आणि SB 11 ह्या वाणांपैकी एक वाणाची निवड करावी. यावर्षी विद्यापीठाने TAG 73 हा नवीन वाण विकसित केला आहे. या वाणाची उत्पादन क्षमता TAG 24 या वाणापेक्षा जास्त आहे. तसेच दाण्याचा उतारासुद्धा जास्त आहे. TAG 73 किंवा TAG 24 हे वाण उन्हाळी हंगामाकरिता उत्कृष्ट असे वाण आहेत. परिपक्व होणारे वाण आहेत. सर्वसाधारणपणे 100 ते 125 किलो बियाणे प्रति हेक्टरी लागते, परंतु बियाण्याचे प्रमाण ठरविताना पेरणीकरिता निवडलेल्या वाण हेक्टरी झाडांची संख्या सरासरी 3 ते 3.5 लाख, बियाण्यातील 100 दाण्यांचे वजन, उपलब्ध बियाण्यांची उगवण शक्ती याचा सामायिक विचार करावा. शक्यतोवर खरीप हंगामातील बियाणे उन्हाळी हंगामात पेरणीकरिता वापरावे. शेंगा पेरणीपूर्वी खूप अगोदर फोडू नये. चांगले दाणे निवडून पेरणी करावी. चांगल्या वाणाच्या बियाण्यांचे गुणन स्वतःच करावे आणि स्वतःचे बियाणे स्वतःच निर्माण करावे. आताच आपण कृषीवाणीमध्ये उन्हाळी भुईमुगाच्या सुधारित जाती याविषयीची माहिती जाणून घेतलीत. वाचक स्वर सचिन म्हैसने यांचा, सादर करते सूरज गोळे. शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया निवेदन. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसानवाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो.
येत्या मंगळवार दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हरभरा पिकावरील घाटी अळीचे व्यवस्थापन. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर चारुदत्त ठिपसे, विषय विशेषज्ञ पीक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावेत. त्याकरिता आमचा फोन नंबर असा आहे 0724245661 आणि या कार्यक्रमाचे प्रसारण आपण मंगळवार दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. शेतकरी बंधूंनो, माझं घर माझं वावर या शेतीविषयक कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत कार्यक्रमाच्या शेवटी. तेव्हा सचिन म्हैसनेला निरोप. नमस्कार. आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा माझं घर माझं वावर हा शेतीविषयक कार्यक्रम ऐकलात.